आजचा हा असा व्हिडिओ शूट करायचं हे वेगळंच कारण आहे. ऍक्च्युली व्हायला असं लागलंय की मी जे व्हिडिओ टाकते, रील बनवते, ह्यांनी ना काही लोकांच्या पोटात दुखायला लागलेले, आता खूप जास्त दुखायला लागले. एवढं जास्त दुखायला लागले की माझ्या अक्षरशः स्क्रीनशॉट यायला लागलेत घरच्यांच्या व्हॉट्सअप वरती. अशी का रील बनवतीये किंवा अशी का व्हिडिओ टाकतीये, काय रे बाबांनो काय त्रास आहे ह्याच्यामध्ये, माझे कपडे घाण येत किंवा मी काहीतरी खूप म्हणजे असं निर्लज्ज माणसासारखं काहीतरी बोलते किंवा काहीतरी करते, काय वेगळं वागते किंवा कुठल्या दुसऱ्या व्यक्तीशी मी माझे व्हिडिओ काही शूट करते, काय प्रॉब्लेम आहे माझ्या शूट मध्ये, काय दिसतंय. मी तर कधी कधी माझं थोबड पण दाखवत नाही पूर्ण शूट मध्ये, पण काय प्रॉब्लेम आहे. तसं माझं थोबड चांगलं आहे, म्हणजे एवढं पण वाईट नाहीये जेवढं तुम्ही समजताय, चांगलं दिसतंय मी. काय प्रॉब्लेम काय आहे म्हणजे करायचं. जर तुम्हाला पाठवायचंय, जर काय वाटतंय ना, मग सरळ मला बोला ना बाबांनो. घरच्यांना कशाला त्रास देताय तुम्ही. मी व्हिडिओ बनवते, मी शूट करते. अरे माझ्या नवऱ्याचा सोशल मीडियापासून 10-10 कोसा, जो माणूस 5-5, 6-6 वर्ष स्वतःच्या व्हॉट्सअपचा आणि फेसबुकचा डीपी चेंज करत नाही, जो माणूस 24 तास त्या फाईल, कॅम्प्युटर, त्या मीटिंग मध्ये फसलेला असतो, त्या माणसाला त्रास देऊन काय फायदा आहे. काय फायदा म्हणजे काहीच नाही ना. अरे त्या माणसाला सवय नाही ह्या गोष्टींची. जर तुम्हाला त्रास होतो तुम्ही डायरेक्ट माझ्याशी बोला ना, मला बोला, मला स्क्रीनशॉट पाठवा. बाबा तू इथं चुकलीये, तुझी इथं कपड्याला घाण येतं, तू इथं खूप विचित्र घाण बोललीये, मला पाठवा. आता नवरा वाचवतोय या व्यक्तीला, म्हणूनच असा व्हिडिओ बनवायला लागलाय मला आता ना. आता मी ही गोडीच सांगते, जर इथनं पुढं स्क्रीनशॉट आले ना माझ्या नवऱ्याच्या मोबाईल वरती आणि माझ्या नवऱ्याचा मूड ऑफ झाला ना, मी सरळ पोलीस केस करणार आहे, मानसिक त्रास देत आहे म्हणून. एवढी जर काळजी ना तुम्हाला, तर माझं पोरगा आयसीयू मध्ये होतं, माझा ऍक्सिडेंट झाला, मी 2 वर्ष घरात होते, तेव्हा काय झोपला होतात का रे तुम्ही लोक. तेव्हा समजलं नाही नवऱ्याला विचारायचं. 10-15 हजार पाठवले बघ दीपक, मी पाठवले पैसे, हे याचे स्क्रीनशॉट, ते स्क्रीनशॉट टाकायचे होते तुम्ही लोकांनी. काय प्रॉब्लेम होता का. मग हे कशाला पाठवताय. परत जर काय अशी डांगडिंग केली कोणी आणि मला सापडलं ना, तिथे येऊन काय हाल करायला ना सांगता येत नाही. हे खास काय लोकांसाठी आहे. लांब राहा माझ्यापासून आणि माझ्या घरच्यांपासून, खास करून दीपक पासून. गोडीच सांगते मी आता.